नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीकडनं शिष्यवृत्ती प्रेफरन्स लिंक चालू झाली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना इथे पसंतीक्रम देताना एक महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये अपडेट अशी आहे की त्यांनी लिखित स्वरूपात दिलेली आहे। 6 मुद्दे महत्त्वाचे मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। सो तुम्ही पण बघत असाल, तुमचे कोणी मित्र असेल, तुमचा जर कोणता ग्रुप असेल शिष्यवृत्ती योजनेचा, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, कारण हे फार 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 महत्त्वाचे मुद्दे असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते मुद्दे। बघा, 6 मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की शिक्षक, तुम्हाला एखादी संस्था जेव्हा निवडायची आहे, तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा असंख्य योजना आहेत, तर पहिला मुद्दा हाच आहे की तुम्ही इथे खूप तुमचा वेळ देणार आहात, तुमचा पैसा आहे, तुमच्या फॅमिलीचा वेळ आहे, फॅमिलीचे सुद्धा पैसे इथे तुम्ही लावतात। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गेल्या आयुष्यातली 2-3 वर्ष बराचदा देत असतात। सो तुम्हाला जर हे जास्तीची वर्ष जास्तीचा वेळ द्यायचा नसेल, तर एखाद्या एक्झामला टार्गेट करून त्या एक्झामचा अभ्यास तुम्हाला प्रॉपर करायचा असेल आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला इथे सिलेक्शन घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधले जे चांगले शिक्षक आहेत, बघा तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप जास्त आहेत। जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा एक वर्ग आहे, जो सिनियर म्हणून त्याला आपण, त्यांना तुम्ही एकदा बोला हवं तर की तुम्हाला या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टीच करणारा, गाईड करणारा कोणता मार्गदर्शक आहे। सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला कोणता मार्गदर्शक इथे मिळणार आहे। मग मी तुम्हाला सांगतो की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला जे प्रोव्हाइड करते ते महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना नोन असणारे हे मार्गदर्शक आहे, ज्याला आपण स्पेशल मार्गदर्शक किंवा सर्वोत्तम शिक्षकांची टीम म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला महेश पाटील सर जे इंग्लिश शिकवणार आहे, यशवंत सोलाट सर जे तुम्हाला मराठी शिकवणार आहे, सचिन ढवळे सर जे तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता शिकवणार आहे। आता लक्षात घ्या, हे शिक्षक तुम्हाला शिकवणार, ह्या शिक्षकांचा अनुभव प्रचंड आहे। ह्या शिक्षकांच्या द्वारे तुम्ही जेव्हा शिकाल, क्लास 2 क्लास 3 किंवा क्लास 1 असेल, सरळ सेवेचा सुद्धा अभ्यास तुमचा खूप चांगला होऊन जाणार आहे। आपण नेहमी म्हणतो की अभ्यास करताना एक सेट करावं, एक टार्गेट सेट करावं, ती जर टार्गेटला अचीव करता नाही आलं, त्याच्या खालचे पण ऑप्शन्स तुम्हाला ओपन असतात। सो कंबाईनचा अभ्यास करत असाल तुम्ही, एमपीचा अभ्यास करत असाल, त्याच्या खालोखालच्या ज्या एक्झाम्स आहेत, बऱ्याचशा सरळ सेवेच्या एक्झाम आहे, त्याचा 75% सिलेबस हे 3 जणच कव्हर करणार आहे। जीके जीएसला पण आमची टीम अवेलेबल आहे, अवंतर विषयासाठी सेपरेट फॅकल्टी पण आपल्याकडे अवेलेबल आहे। हे सगळे फॅकल्टी तुम्ही यूट्यूबवर बघा, यांचे लेक्चर कसे, टेक्निकलमध्ये सुद्धा शिकवणारी आमची टीम अवेलेबल आहे। सो हे सगळे मुद्दे तुम्ही एकदा क्लिअर करा आणि मग तुम्ही पसंतीक्रम द्या। हा झाला माझा पहिला मुद्दा की जी तुम्हाला मिळणार आहे फॅकल्टी, शिक्षक, त्यासाठीच इग्नाइट अकॅडमीला तुम्ही पहिली पसंतीक्रम देऊ शकतात, जे की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करते, महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम। दुसरा महत्त्वाचा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर। आता इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही ज्या ठिकाणी रिडिंगला बसणार आहात तिथली रिडिंग एकदा चेक करा। इग्नाइट अकॅडमीच्या रिडिंग तुम्हाला बघायला मिळेल शाखेमध्ये, म्हणजे नाशिक शाखेला पण आहे, संभाजीनगरला पण आहे आणि तुम्हाला पुण्याला पण आहे। तर हे शाखेत जाऊन प्रत्यक्ष हवं तर व्हिजिट करा, किंवा तुमचं कोणी नातेवाईक असेल त्यांना सांगा की त्या ऑफिसला व्हिजिट करा आणि मला पुढचे 6 महिने, पुढचे 10 महिने, 11 महिने मला इथे अभ्यास करायचा आहे, तर मला प्रशस्त अभ्यासिका आहे का, प्रॉपर अभ्यासिका आहे का, बरोबर। सो तो एक मुद्दा फार महत्त्वाचा, म्हणजे शिकवणं एक बाजूला झालंच, तुम्हाला 2 तास 4 तास आम्ही शिकू, पण त्याच्यानंतरच्या वेळेत अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टडी रूम, प्रॉपर जागा आहे का, हे महत्त्वाचं आहे। सो इग्नाइट अकॅडमी तुम्हाला हे प्रोव्हाइड करणार आहे। त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन पर्सनली व्हिजिट करा। माझ्याकडे फोटो आहे, पण फोटो दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की जाऊन एकदा व्हिजिट करा। तिसरा मुद्दा महत्त्वाचा, तो अभ्यास साहित्य, म्हणजे टीचिंग जर झालं, टीचिंग तुम्हाला भेटलं, ठीक आहे। सो त्याच्यानंतर दुसरा मला वाटतो असा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे अभ्यास साहित्य। काय वाचावं, कुठून वाचावं, किती वाचावं, एक्झामला काय विचारलं जातं, कशा प्रकारचे प्रश्न आहे, हे सगळं लक्षात घेऊनच वाचणं गरजेचं आहे। नाहीतर मग मार्केटमध्ये भरपूर सारे अभ्यास साहित्य अवेलेबल आहे, कोणतंही घ्या, तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फक्त मांडणी असणार आहे। सो आम्ही तुम्हाला अभ्यास साहित्य पण प्रोव्हाइड करतोय। टीचिंग बरोबर बघा, तुम्हाला महाराष्ट्रातली नोन अशी पर्सनॅलिटी आहे आप्पा हातनुरे सर, जे लोकसेवा पब्लिकेशनचे बुक्स आहेत, त्यांचे अपडेटेड सगळ्या नोट्स तुम्हाला आम्ही इथे अवेलेबल करून देतोय। यांचे नोट्स स्वरूपातली बुक्स आहेत ना, सगळे तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांचं कंबाईनचं गट ब गट कचं अपडेट आलं आत्ताचं रिसेंटली जे बुक आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला इथे स्टडी मटेरियल मधून अवेलेबल करतोय। सो हे जर आता हा मुद्दा तुम्ही जर नवीन ऐकला असेल तर हे कुणाला विचारा की ह्या नोट्स कशा आहेत।
सो ह्या नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो या या प्रशिक्षणाबरोबर, याबरोबरच मी तुम्हाला. दुसरा मुद्दा काय यामध्ये, शालेय साहित्यामध्ये तुम्हाला बघा, अभ्यास साहित्यामध्ये काय आम्ही देतोय, लोकसेवा पब्लिकेशन तर आम्ही देत आहोतच, त्याचबरोबर तुम्हाला आम्ही देतोय बघा महेश पाटील सरांची पुस्तकं तुम्हाला आम्ही अवेलेबल करतोय. महेश पाटील सरांची झिरो एररची शाश्वत अकॅडमीची तुम्हाला बघा मराठी इंग्रजी यांची पुस्तकं पण अवेलेबल आहे, आणि त्यांची झिरो एरर पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपरचं PYQचं बुक सुद्धा अवेलेबल आहे. आता एवढं तुम्हाला मिळतंय, प्लस तुम्हाला मराठीचं यशवंत सोलार सरांचं पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल आहे. हे तुम्हाला बुक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय बघा. त्याचबरोबर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय ग्रो अकॅडमीची टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे, जी महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. पण मला सांगा, तुम्हाला शिकवलं आम्ही, तुम्हाला अभ्यासाला वेळ दिलाय, अभ्यासाला जागा दिली आहे, त्यानंतर तुम्हाला बुक्स पण दिले, त्यानंतर तुम्हाला नोट्स पण दिले, त्यानंतर टेस्ट पण दिलाय. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत आहे, आणि क्वालिटी आहे. मी तुम्हाला दाखवतो हेच तुम्हाला देणार आहे. पाठीमागच्या वर्षांचे अनुभव तुम्ही घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मागच्या वर्षी बार्टी, टार्टी, सारथी यांच्या मार्फत हे प्रशिक्षण दिलं होतं, टू द पॉईंट शिकवलं होतं, प्रॉपर शिकवलं होतं. महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी तुम्हाला हे देणार आहे. अजून तुम्हाला पुढे मी सांगतो, अभ्यासिका देतोय आम्ही, पब्लिकेशनचे बुक्स आहे, सरांचे लेक्चर्स आहे. अजून तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो महत्वाचा काय, निकाल. आता इग्नाइट अकॅडमीचा तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा, सबस्क्रायबर किती आहे, जवळपास 12 लाख प्लस, म्हणजे 1.2 मिलियन सबस्क्रायबर बेस आहे. आणि कितीतरी विद्यार्थी आत्ता आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आम्हाला म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला गेलं तर इग्नाइट अकॅडमी नाव विचारा फक्त, तुम्हाला तिथले जेवढे कर्मचारी अधिकारी तिथे असतील त्यापैकी बरेचसे कर्मचारी इग्नाइट अकॅडमीला ओळखतात. सो हीच आमची ओळख आहे, सांगायची गरज नाही. आम्ही जर ते स्लाइडवर लावायला लागलो रिझल्ट, तर खूप जास्त रिझल्ट आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, निकाल देणारी संस्था, टू द पॉईंट शिकणारी संस्था बले यांचे निकाल तुम्ही युट्यूबवर जाऊन त्यांची व्हिडिओ बघा, लेक्चर बघा, मुलांच्या कमेंट बघा. मुलांच्या कमेंट इटसेल्फ सांगतात की ही अकॅडमी काय तुम्हाला देणार आहे. निकाल आणि त्या निकालाला सपोर्ट करणारे आमच्या फॅकल्टी तुम्हाला सपोर्ट करतात. काय चुकतंय, कुठे चुकतंय, का बरं चुकतंय, कमी वेळेत तू कसा रीच होऊ शकतो, हे सगळं सपोर्ट करणारी आमची टीम आहे. आमची सपोर्ट करणारी वेगळी काउन्सिलिंगची पण टीम आहे इथे अवेलेबल असणार आहे. शिक्षकाव्यतिरिक्त काउन्सिलिंगची टीम सुद्धा इथे अवेलेबल असते, आणि वेळोवेळी सगळ्या एक्झामच्या माहिती तुम्हाला देण्याचं काम आमची टीम करते. तुम्ही बघत असाल, मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. माझं काम आहे की प्रत्येक ऍड आली की तुम्हाला इथे युट्यूबवरती येऊन सगळी माहिती देतो. आम्ही बॅचमध्ये पण विद्यार्थ्यांना माहिती देत असतो आम्ही. सो ही सगळी माहिती फॉर्म कसा भरापासून ते सिलेक्शन होईपर्यंत तुमच्या सगळ्या प्रोसेस आम्ही कंप्लीट करून घेतो. त्याचबरोबर हा एक महत्त्वाचा मुद्दा बरेच विद्यार्थी विचारताय, सर टॅबलेटचं काय, कॅशबॅकचं काय. या संदर्भात तुम्हाला मी सांगू इच्छितो की बघा, मागच्या वर्षी इग्नाइट अकॅडमीने शब्द दिला होता, आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही टॅबलेट सुद्धा प्रोव्हाइड केले होते. आता या वर्षी मात्र आमची खूप इच्छा आहे की तुम्हाला टॅबलेट द्यायची आहे, खूप इच्छा होती. पण यावेळेस आम्ही मागणी सांगितलं, पण याचं निवेदन पण दिलं होतं. पण याच्यावरती मात्र बार्टीने स्पेशल तुम्हाला एक नोटीस पण दिलेली आहे, आणि फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा फ्रीज करता तिथे तुम्हाला लिहून दिलंय त्यांनी काय, तुम्ही सदर योजना या संदर्भातल्या सुविधा सवलती लाभाव्यतिरिक्त कोणतीही मागणी, जसं की रोख रक्कम, टॅबलेट, आर्थिक लाभ, प्रशिक्षण कालावधीत विशेष सवलती, असं काही मागू शकत नाही. तुमचं इथे साइन सिग्नेचर करून घेतलंय त्यांनी. सो याच्यावरती मुद्दा असा आहे की तुम्ही जर अशी मागणी केली आणि संस्थेने दिली तर दोघांवरती कायदेशीर कारवाई होणार आहे. सो उगाच कशाला आपलं पुढचं करिअर खड्ड्यात टाकायचं, गडबड करायची. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की असं कोणी देत असेल आम्हीच तर ते चुकीचं आहे, आणि जर दिलं घेतलं जरी तर भविष्यात तुम्हाला अडचण येणार आहे. सो कॉल रेकॉर्डिंग करणं, मेसेज देणं, हे सगळ्या गोष्टी जर पुढे उघडकीस आल्या तर तुमच्या करिअरवरती आणि संस्थेच्या करिअरवरती धब्बा लागून जाईल, आणि तुमचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. सो अशा मीडियामधून तुम्हाला कोणी असं करत असेल तर हे चुकीचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला एकमेव अकॅडमी आहे जी तुम्हाला पूर्ण माहिती, पूर्ण प्रॉपर टीच करणार आहे, पूर्ण गोष्टी देणार आहे, ती म्हणजे इग्नाइट अकॅडमी. सो पुणे, संभाजीनगर ठिकाणी तुम्ही असाल किंवा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही असू द्यात, तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स देऊ शकतात. आणि इग्नाइट अकॅडमी नंबर 1 प्रायोरिटी दिली तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे, आणि त्याच तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करा. संभाजीनगर आहे, आपली शाखा पुण्याला पण आहे, आपली शाखा नाशिकला पण आहे. आपण जाऊन व्हिजिट करून पर्सनली त्यांच्याशी बोलू पण शकता, आमची टीम तुम्हाला माहिती पण देणार आहे. किंवा ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज गुगलचा फॉर्म तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा. आम्ही डिटेल्स तुम्हाला PDF मध्ये पाठवून देऊ, किंवा आमची टीम कॉल करून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल. या व्यतिरिक्त अजून काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.